जय जय रघुवीर समर्थ. अंबज्ञ भगवद्गीता वृंदची सदस्य मी जयमाला निळकंठ बोमनगे, राहते नांदेडला. माझे वय आहे 43 वर्ष. अनुराधाताई राज्याध्यक्ष यांनी समाज प्रबोधनासाठी सुरू केलेली मनाचे श्लोक ही जागतिक स्पर्धा, मी त्यामध्ये भाग घेतलेला आहे. आणि समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेल्या श्लोकापैकी मला आवडलेला श्लोक 120 क्रमांकाचा आहे. जेव्हा प्रश्न आणि संकट आपल्यावर वार करतात तेव्हा एक दैवी शक्ती आपल्याला साथ देत असते. तो मला आवडलेला श्लोक असा आहे. विधी कारणे जाहला मत्स्य वेगे, धरी कूर्म रूपे धरा पृष्ठभागे, जनारक्षणा कारणे नीच योनी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमाने. तर प्रलय काळात मनुष्य रक्षण करण्यासाठी अर्थात सर्व जीवसृष्टीचे रक्षण करण्यासाठी विष्णू भगवंतांनी मत्स्य अवतार घेतला. समुद्र मंथनाचे वेळी मेरू पर्वताला घुसळण्यासाठी रवी केली होती, परंतु समुद्राची खोली जास्त असल्यामुळे मेरू पर्वत बुडू लागला. तर त्या बुडणाऱ्या पर्वताला खालून आधार देण्यासाठी भगवंतांनी कूर्म अवतार घेतला आणि खालून मेरू पर्वताला आधार देऊन समुद्र मंथनातून अमृत बाहेर काढले. हिरण्याक्ष राक्षसांचा वध केला तेव्हा पृथ्वी बुडू लागली. तर त्या बुडणाऱ्या पृथ्वीला वाचवण्यासाठी भगवंताने वराह अवतार घेतला. अशा प्रकारे रामदास स्वामी आपल्याला वारंवार सांगतात, कितीही संकट आले तरी घाबरून जाऊ नका, डगमगू नका, तर सकारात्मक विचार करा, प्रयत्न करा, भगवंतावर विश्वास ठेवा, म्हणजे देवांची साथ नक्की लाभेल. तो तुमची उपेक्षा करणार नाही. प्रत्यक्ष श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत सांगितले आहे. 4थ्या अध्यायाच्या 7व्या आणि 8व्या श्लोकामध्ये, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां, धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. तर भगवंत म्हणतात की जेव्हा जेव्हा धर्माची हानी आणि अधर्माची वाढ होते तेव्हा तेव्हा मी साधू संतांचे, भक्तांचे रक्षण करण्यासाठी आणि दुष्ट व पापी लोकांचा विनाश करून चांगल्या धर्माची स्थापना करण्यासाठी युगायुगात साकार रूपाने प्रकट होत असतो. तेव्हा आपण भगवंतावर दृढ विश्वास ठेवला पाहिजे. आपण भगवंताचे आहोत, भगवंत आपले आहेत. ते पूर्वीही होते, आत्ताही आहेत आणि पुढेही राहतील. अशा प्रकारे आपण भगवंतावर अनन्य प्रेमाने भक्ती केली पाहिजे. या निसर्गामध्ये एक अलौकिक, अनंत, अभूतपूर्व शक्ती विद्यमान आहे. त्यामुळे निसर्गाचाही समतोल आपण राखला पाहिजे. सर्व प्राणीमात्रावर दया केली पाहिजे. वृक्ष, लता, वेली यांचे संवर्धन केले पाहिजे. ही साखळी सुरळीत राहिली तरच मानवी जीवन म्हणजे जीवसृष्टी टिकून राहू शकते. अशा प्रकारे देव सदैव भक्तांच्या रक्षणासाठी धावून येतात. ही अशी अनेक उदाहरणे आहेत. संत ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या मुखातून वेद प्रकट केले. भक्त प्रल्हादासाठी खांबातून देवांनी नृसिंह अवतार घेतला. ध्रुव बाळाची भक्ती पाहून 6 महिन्यात देव प्रसन्न होऊन प्रकट झाले. वाल्या कोळ्यासारखा दरोडेखोर तपश्चर्येने आणि भक्तीने वाल्मिक ऋषी झाले. अशा प्रकारे देव भक्तांचा अभिमान बाळगणाऱ्या देवाधिदेवाने ह्याप्रमाणे भक्तासाठी वेळोवेळी धावणे करून मी भक्तांची उपेक्षा करीत नाही असे सर्वांच्या निदर्शनास स्पष्ट आणून दिले आहे. अशा प्रकारे या लीलावतारी देवाला जो जाणतो तो अंतर्बाह्य झालेला रामभक्त धन्य आहे. संत स्वरूपा, रेखाताई आणि अनुराधाताई यांच्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते. त्यांच्यामुळे हा आनंद अनुभवता आला. जय जय रघुवीर समर्थ.